नमस्कार मित्रांनो, आज आहे होळी आणि आज होळीनिमित्त आपले मित्र रोशन पाटे काय सांगतात ते ऐका. काय रोशन आज होळीनिमित्त? तर मित्रांनो काहीच नाही, 3-4 वाजता आपल्याला गौऱ्या जमा करायला जायचं. 10-12 जण घेऊन करेक्ट 6 वाजता आपली होळी पेटत. अच्छा, बघू शकता गँग निघालेली आहे कोठ्यावरती गौऱ्या जमा करायला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दगडुंबरा गावातील मुले तयार आहेत यावर्षी टॉपची होळी खेळायला, होळी साजरी करायला. जसे की तुम्हाला याच्यावरून अंदाज दिसत असेल की आजची होळी कशी होणार आहे. कारण 10 ते 12 जण इथे आलेले आहेत गौऱ्या न्यायला आणि प्रत्येकाच्या गोठ्यावरतून 5 ते 6 गौऱ्या हे घेणार आहेत, जेणेकरून 3 ते 4 कट्टे इथून हे नेणार आहेत. तेव्हा यांची होळी चांगल्या प्रमाणे साजरी होईल. बघू शकता तुम्ही गौऱ्या जमा करणं चालू आहेत. पहिले कसं होतं की जास्त गंज दिसला की तिथून अर्ध्या तरी न्यायच्या. इथे तुम्हाला गंज दिसत आहे, परंतु यातल्या कमीत कमी 10 ते 12 आम्ही गौऱ्या घेतलेल्या आहेत म्हणजे या लेकरांनी. कारण ती काकू होती त्यांनी मोजून दिल्या आणि पहिले कसं अर्धा गंज गायब व्हायचा, पण आता तसं करत नाहीत लेकरं. कारण त्यांना माहिती आहे की खूप मेहनत करावं लागते. अबे साले, बघू शकता आलो गावात आणि एवढा आहे गंज जमा केलेला आहे आणि निवांतपणे बसलेली आहे गँग. कारण त्यांना माहिती आहे आता काही टेन्शन नाही. 6-6:30 वाजली की आपल्याला होळी पेटवायची एवढ्या गंजावर बस. आणि पाहता कशी करते गँग. बघू शकता झालेली आहे आपली होळीची सुरुवात. मजाची सर्व गावकडी एका जाग्यामध्ये तयार आणि सर्वजण आपलं पार्टिसिपेट करत आहे. 1-1, 2-2 गौरी एकावर एक रचण्याची आणि काही बघत आहेत. इकडे काड्या आणलेल्या आहेत गौऱ्यावरती टाकायचे, जेणेकरून आपला पेट जास्त धरला पाहिजे. आणि इकडे विजू लावत आहे कुंकू सर्वांनाच, म्हणजेच की कार्यक्रमाला अवघ्या 5 ते 10 मिनटात सुरुवात होणार आहे. इकडे पताके चालू आहेत काढणं, कारण की आग थोडी उंच जाणार आहे. त्याच्या कारणाने योगेश गेलेला आहे वरती आणि पताके सोडत आहे. बघू शकता तुम्ही, जेणेकरून आपल्या पताक्याला विजा झाली नाही पाहिजे. आणि इकडे 2-3च रांग सोडलेली आहे पताक्याची. ठीक है, समझ गया. बघू शकता होळी गिळी पेटवणं झाल्याच्या नंतर आपण आलो मंदिरावर.
मारुती रायाच्या मंदिरावर दर्शन घेण्याकरिता सर्व पब्लिक इथे आलेले आहे. मी पण आलो, मग चला म्हटलं व्हिडिओ घेऊ आणि दर्शनसुद्धा घेऊ. सर्वजण एका जागी दर्शन झालं. कार्तिक इकडे पहा बाहेर येत आहे दर्शन घेऊन. बघू शकता आपले अजय भाऊ आरतीचं ताट घेऊन आलेले आहेत देवाची पूजा करण्याकरिता. अजय भाऊचं होती की नाही की लगेच आपले उमेश भाऊ सुद्धा आले देवाला म्हणजे नैवेद्य दाखवण्याकरिता. प्रत्येकच जण आपापल्या घरी जे काही केलं, जसं की पुरणपोळी असो, कोणी काही केलं तर ते देवाला नैवेद्य दाखवायला आणतातच, कारण सणासुदीचा तो मानच असतो देवाला. तसं तर दरवेळेस आपण आपल्या घरी नैवेद्य देवाला दाखवतोच. हनुमंतरायाच्या मंदिराहून दर्शन घेऊन आपण लगेचच महादेवाच्या मंदिरावर सुद्धा दर्शन घ्यायला आलेलो आहोत. इथे पण खूप भाविक भक्त होते दर्शन घेण्याकरिता. बघू शकता महादेवाच्या मंदिरात सुद्धा आलो आणि आपले संतोष सरपंच सुद्धा देवाची पूजा करायला बसले होते आणि त्यांची पूजा वगैरे 5 ते 10 मिनिटात झाली होती. बघू शकता इकडे आपले मित्र ओम, चेतन आणि मी, आम्ही सर्वांनी म्हटलं गड्या हे चाकुली घरी नेऊ. तसे तर सर्वच जण नेतात आणि याचा मान पण असते आणि योगेश पण आहे. आणि सर्वांनी आम्ही एक एक चाकुली घेतली आणि आपापल्या घरी नेली, कारण याची राख हे घरी नेणं आणि याचा अंगारा आपल्या डोक्याला वगैरे लावणं खूप चांगलं असते. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. कशी वाटली आपली दगडुमरा गावातील होळी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.